नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी मराठी बालभारतीचा 11वा धडा कारागिरी याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर प्रश्न पहिला आहे 2-3 वाक्यांत उत्तरे लिहा. त्यातील अ आहे लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? उत्तर आहे लेखिका लहानपणी कुंभारवाड्यात जायची. तेथे फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार हाताच्या चपळाईने लहान मोठी मातीची भांडी तयार करीत. याची लेखिकेला गंमत वाटायची. पुढील आहे प्रश्न तो म्हणजे आ लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? उत्तर आहे लेखिकेच्या घरी मोगा, डेरा, घट, तरळ, टिंगाणी, गाडगी ही मातीची भांडी असायची. तसेच स्वयंपाकाच्या शेगड्या व चुली मातीच्याच असायच्या. याशिवाय खेळण्याची बंडुकली व पूजेचे बैल गणपती मातीचेच असायचे. पुढील प्रश्न आहे ई लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे? उत्तर आहे लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला चिखलाचा नाग तयार करीत. तसेच बैलपोळ्याला मातीचा बैल बनवत असत. पुढील प्रश्न आहे ई लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे? उत्तर आहे लेखिका शेजारच्या जिनगराने केलेले गुलाबी चुरमुऱ्या कागदात गुंडाळलेल्या सोनेरी नक्षीतला चकचकत्या शेंडीचा नारळ पाहताना तहानभूक विसरत असे. तसेच दारावरची लाकडी काड्यांची झगझगती तोरणे व वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेच्या तासनतास बघत राहाव्याशा वाटायच्या. पुढचा प्रश्न आहे उ जिनकरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे? उत्तर आहे जिनकरांचा मामा पाळण्यावरच्या खेळण्यासाठी राघुमाईंना अशा तयार करायच्या की त्या हुबेहूब खऱ्या वाटायच्या. तसेच खेळण्यावर चमचमणाऱ्या चंद्रचांदण्यांची त्यांनी केलेली शोभा भुलवणारी असायची. म्हणून जिनकरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे. पुढील आहे उ कामट्यांपासून काय बनवता येते? आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे कामट्यांपासून रवळ्या, सुपे, करड्या, चाळण्या, परड्या, टोपल्या बनवता येतात. तसेच कामट्यांपासून पेट्या, पाळणे, चट्या, टिबलेही बनवता येतात. हे आहे चिमाच्या घरी काय काय बनवले असायचे? उत्तर आहे भोंडला खेळायला लेखिका चिमाच्या घरी जायच्या. तेव्हा तिथे वाखाच्या सुंदर वस्तू केलेल्या दिसायच्या. गिरक्या घेऊन वाखाला पीळ देत चिमा हात चलाखीने सुंदर दोरखंड वळायची. शिवाय चिमाच्या घरी शिंकी, मुसकी, गोफण, चापत्या, दोर, कासरे, पिशव्या, ताक घुसळण्याच्या रवीला लागणारी लहान दोरी या वस्तू बनवलेल्या असायच्या. पुढील आहे ए शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी काय शिवायची? उत्तर आहे शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबेरंगी कापडाच्या तुकड्यांपासून आजी भावल्या, अंगडी, टोपडी, 9 खणांची चोळी, पायगोळ, परकर, पांघुरणे, गोधड्या तयार करायची. तसेच छोट्या बाळासाठी नक्षीदार दुपटी व कुंची शिवायची. पुढील प्रश्न आहे ओ माहेर वाशिनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा? उत्तर आहे लेखिकेची आजी माहेर वाशिनीची कुंची फार सुबक व सुरेख शिवायची. ती माहेर वाशिन ती कुंची घालून सासरी गेली की त्या कुंचीचे गुण गुणगानासकट कौतुक व्हायचे. त्यामुळे माहेर वाशिनीचा रुबाब सासरी वाढायचा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. प्रश्न 2 आहे कोणाला व का म्हटले आहे ते लिहा. त्यातील एक आहे निर्मितीचा धनी. उत्तर आहे कुंभाराला निर्मितीचा धनी म्हटले आहे कारण फिरणाऱ्या चाकावर मातीच्या गोळ्यापासून निरनिराळी लहान मोठी मातीची भांडी तो तयार करतो. 2 आहे भुई फुले. उत्तर आहे अंगणात काढलेल्या शिरगोळ्याच्या पिठाच्या ठिपक्यांच्या रांगोळीला भुई फुले म्हटले आहे कारण ही जमिनीवर फुललेली फुले इतकी जिवंत वाटायची की पाहणाऱ्या गावकऱ्यांना हेवा वाटायचा. प्रश्न 3 आहे खालील शब्दसमूहांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. आणि आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अ आहे तहानभूक हरपणे. उत्तर आहे तहानभूक विसरणे, तल्लीन होणे. वाक्य काय येईल?
आकाशात फुललेले इंद्रधनुष्य पाहताना मोहनची तहान भूक हरपली. दुसरं आहे वाह वाह मांडणे, म्हणजे आपण म्हणतो वाह वाह मांडणे. उत्तर आहे स्तुती करणे. वाक्य काय होईल? पोहण्याच्या शर्यतीत पहिले आलेल्या परीक्षेची गुरुजींनी वर्गात वाह वाह मांडली. पुढे आहे तोंडावर हसू फुटणे. उत्तर आहे पटकन हसू येणे. आणि वाक्य काय आहे? विदूषकाने प्रवेश करतात सर्व प्रेक्षकांच्या तोंडावर हसू फुटले. पुढे आहे एटी मिरवणे. उत्तर आहे रुबाब करणे. वाक्य काय येईल? दिवाळीत नवीन कपडे घालून राजू एटी मिरवत होता. पुढील आहे हेवा करणे. उत्तर आहे मत्सर वाटणे. आणि वाक्य काय आहे? हेमाचे सुंदर अक्षर पाहून समीक्षाला जरासा हेवा वाटला. आहे तोंडात बोट घालणे. उत्तर नवल वाटणे. वाक्य आहे दुसरीतल्या मीनाला संगणक शिताफीने हाताळताना पाहून पाहुण्यांनी तोंडात बोटे घातली. पुढील प्रश्न आहे खालील अवयवांशी संबंधित शब्दसमूह व वाक्प्रचार संग्रहित करा. पहिला आहे कान. तर कान या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार. पहिला आहे कानांवर येणे, सहज ऐकू येणे. 2 आहे कान फुंकणे, एखाद्याविषयी संशय निर्माण करणे. 3 आहे कान टवकारणे, सावधपणे ऐकणे. 4 आहे कान पिळणे म्हणजे अद्दल घडवणे. आणि 5 कान उपटणे म्हणजे समज देणे. 2 आहे डोळे या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार. तर पहिला आहे डोळे निवणे म्हणजे समाधान पावणे. 2 आहे डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे. 3 आहे डोळे वटारणे म्हणजे रागावणे. 4 आहे डोळ्यांवर येणे, लक्षात येणे. 5 डोळे मिटणे, मरण पावणे. 3 आहे नाक या अवयवाशी संबंधित वाक्प्रचार. पहिला आहे नाक मुरडणे, नापसंती व्यक्त करणे. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. 2 आहे नाक खुपसणे, नको तिथे दखल देणे. 3 आहे नाक उडवणे म्हणजे तोरा मिरवणे. 4 आहे नाकी नऊ येणे म्हणजे हैराण होणे, दमणे. 5 आहे नाक दाबणे म्हणजे बोलायला प्रवृत्त करणे. 4 आहे डोके अवयवाशी संबंधित वाक्प्रचार. पहिला आहे डोके घालणे म्हणजे लक्ष देणे. 2 डोके चालवणे म्हणजे बुद्धी चालवणे. 3 आहे डोक्यावर घेणे म्हणजे स्तुती करणे, गौरव करणे. 4 आहे डोक्यात येणे म्हणजे लक्षात येणे. 5 डोके फिरणे म्हणजे चक्रावणे आणि राग येणे. पुढील प्रश्न आहे खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य विशेषणे लिहा. त्यातील काय आहे? पहिलं हिमालय डॅश पर्वत आहे. उत्तर आहे उंच. 2 आहे बागेत टवटवीत फुले आहेत. उत्तर आहे टवटवीत. 3 आहे काल बाबांचा डॅशवा वाढदिवस होता. उत्तर आहे 50वा. आणि 4 समुद्राचे पाणी डॅश होते. उत्तर आहे निळेशार. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.